नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शुभाशिष आहे. तुम्ही कधी मोजले आहे का की तुमच्याकडे किती कॅन्डीज आहेत किंवा तुम्ही महिन्यात किती पुस्तके वाचता? त्याचप्रमाणे डेटा हाताळणी आपल्याला दररोज पाहत असलेल्या गोष्टींबद्दल माहिती समजून घेण्यास आणि व्यवस्थित करण्यास सहाय्य करते. उदाहरणार्थ, आपल्या प्रत्येक मित्राकडे किती पाळीव प्राणी आहेत हे दाखवण्यासाठी आपण चित्रांचा वापर करू शकतो. संख्या लिहिण्याऐवजी आपण प्रत्येक पाळीव प्राण्यामागे एक मांजर किंवा एक कुत्रा काढू शकतो. यामुळे ते मजेदार आणि समजण्यास सोपे होते. या धड्यात आपण चित्रलेखांबद्दल शिकू, जे डेटा दाखवण्यासाठी चित्रांचा वापर करतात. शेवटी तुम्ही स्वतःचे चित्रलेखन वाचू आणि तयार करू शकाल. चला सुरुवात करूया. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. चित्रलेखन म्हणजे काय ते स्पष्ट करा आणि डेटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तो प्रतिमांचा वापर कसा करतो ते स्पष्ट करा. डेटाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी चित्रलेखनातील माहिती वाचा आणि अर्थ लावा. प्रतिमा किंवा चिन्हांचा वापर करून दिलेला डेटा दर्शवण्यासाठी चित्रलेख काढा. या धड्यातील सांकेतिक शब्द. चित्रलेखन, डेटा, दर्शवणे, चिन्हे, अर्थ लावणे, माहिती. आता डेटाचे प्रतिनिधित्व पाहू. एकदा डेटा जो पुनरावृत्ती वितरण सारण्यांमध्ये व्यवस्थित आणि सादर केलेले समान डेटा चित्रलेखन आणि बार आलेख वापरून देखील दर्शवला जाऊ शकतो. या सत्रात आपण चित्रलेख म्हणजे काय, डेटा समजून घेण्यासाठी त्यांचा वापर कसा केला जातो आणि ते कसे दर्शवले किंवा काढले जातात यावर लक्ष केंद्रित करू. विषयात जाण्यापूर्वी चित्रलेख म्हणजे काय ते समजून घेऊया. चित्रलेख. चित्रलेख ही प्रतिमा वापरून डेटा दर्शवण्याची एक पद्धत आहे. चित्रातील प्रत्येक प्रतिमा काही विशिष्ट गोष्ट दर्शवते. आता खालील उदाहरणे पाहून चित्रलेख कसे दिसतात ते समजून घेऊया. आपण चित्रलेखाचा अर्थ लावून सुरुवात करू. खालील चित्रात 5 गावांमध्ये मोटारसायकलींची संख्या दाखवली आहे. चित्रलेखाचा अर्थ लावा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. कोणत्या गावात मोटारसायकलींची संख्या जास्त आहे? उत्तर. सी गावात जास्तीत जास्त 8 मोटारसायकली आहेत. 2. कोणत्या गावात सर्वात कमी मोटारसायकली आहेत? उत्तर. गाव डी मध्ये मोटारसायकलींची संख्या कमीत कमी 3 आहे. 3. सर्व 5 गावांमध्ये एकूण मोटारसायकलींची संख्या किती आहे? उत्तर. 5ही गावांमध्ये एकूण मोटारसायकलींची संख्या बरोबर 6 + 5 + 8 + 3 + 6 बरोबर 28. 4. सी गावात बी गावाच्या तुलनेत किती मोटारसायकली जास्त आहेत?
उत्तर सी गावात मोठा सायकलींची संख्या वजा बी गावात मोठा सायकलींची संख्या बरोबर 8 वजा 5 बरोबर 3. अशा प्रकारे सी गावात बी गावापेक्षा 3 जास्त मोटारसायकली आहेत. आणखी एक उदाहरण पाहू. एका कारखान्याने एका विशिष्ट आठवड्यात किती मनगटे घड्याळे बनवली आहेत याचे चित्र खालीलप्रमाणे आहे. चित्रलेखाचा अर्थ लावा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणत्या दिवशी सर्वात कमी मनगटी घड्याळे तयार केली जातात? उत्तर शनिवारी सर्वात कमी मनगटी घड्याळे तयार होतात. मंगळवारी किती घड्याळे बनवली जातात? उत्तर चित्रावरून आपण समजू शकतो की टेबलामधील एक घड्याळ 20 घड्याळे दर्शवते. तर मंगळवारी बनवलेल्या घड्याळांची संख्या बरोबर 7 गुणिले 20 अधिक 1/2 गुणिले 20 बरोबर 140 अधिक 10 बरोबर 150 घड्याळे. कोणत्या दिवशी सर्वात जास्त मनगटी घड्याळे तयार केली जातात? आणि गुरुवारी जास्तीत जास्त मनगटी घड्याळे तयार केली जातात. या आठवड्यात किती मनगटी घड्याळे तयार झाली आहेत ते शोधा. उत्तर विशिष्ट आठवड्यात उत्पादित केलेल्या घड्याळांची योग्य संख्या बरोबर 6 गुणिले 20 अधिक 7 1/2 गुणिले 20 अधिक 6 1/2 गुणिले 20 अधिक 8 गुणिले 20 अधिक 6 गुणिले 20 अधिक 5 1/2 गुणिले 20. बरोबर 120 अधिक 70 अधिक 60 अधिक 160 अधिक 120 अधिक 50 बरोबर 580. म्हणून त्या आठवड्यात 580 घड्याळे तयार केली जातात. आता आपण दिलेल्या उदाहरणांसाठी चित्रलेख काढू. उदाहरण वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात निवासस्थानासाठी खरेदी केलेल्या विजेच्या बल्बची संख्या खालीलप्रमाणे आहे. चित्ररूपाने तपशील दर्शवा. उपाय समजा एका आयकॉनमध्ये एक बल्ब आहे तर बल्बची जास्तीत जास्त संख्या 8 आहे. वरील माहिती खालील चित्राद्वारे दर्शवली जाऊ शकते. 2 रकाने काढा, एक महिन्यासाठी आणि दुसरा बल्ब आयकॉनसाठी. महिन्याच्या कॉलममध्ये महिन्यांची नावे लिहा आणि दुसऱ्या कॉलममध्ये चिन्ह काढा.
एक आयकॉन एक बल्ब दर्शवतो. पहिल्या रांगेत 5 बल्ब आयकॉन काढा. दुसऱ्या रांगेत 6 बल्ब आयकॉन. तिसऱ्या रांगेत 7 बल्ब आयकॉन. आणि चौथ्या क्रमांकावर 8 बल्ब आयकॉन. चला आणखी एक उदाहरण पाहू. एका आठवड्यात उपस्थित असलेल्या 40 विद्यार्थ्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किंवा तपशील खालीलप्रमाणे आहेत. चित्रलेखन वापरून डेटा दर्शवा. उपाय: उपस्थित विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त संख्या 36 आहे. म्हणून जर आपण 36 विद्यार्थ्यांचे आयकॉन काढले तर ते कंटाळवाणे, लांब आणि वेळखाऊ होईल. म्हणून आपण एका स्केलचा विचार करू ज्यामुळे आपला वेळ वाचेल. विद्यार्थ्यांचे चिन्ह 4 विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करते असे समजा. मग वेगवेगळ्या दिवसांसाठी चिन्हांची संख्या खाली दिली आहे. वरील माहिती खालील चित्राद्वारे दर्शवली जाऊ शकते. दिवसासाठी 1 आणि विद्यार्थी चिन्हांसाठी दुसरा असे 2 रकाने काढा. दिवसाच्या रकान्यात दिवसांची नावे लिहा आणि दुसऱ्या रकान्यात चिन्हे काढा. पहिल्या रांगेत 6 विद्यार्थी चिन्हे काढा. दुसऱ्या रांगेत 5 विद्यार्थी चिन्ह.
तिसऱ्या रांगेत 7 विद्यार्थी चिन्ह. चौथ्या रांगेत 7 1/2 विद्यार्थी आयकॉन. पाचव्या रांगेत 9 विद्यार्थी चिन्ह. आणि 6व्या रांगेत 5 1/2 विद्यार्थी चिन्ह. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. चित्रलेख म्हणजे प्रतिमा किंवा चिन्हांचा वापर करून डेटा दर्शवण्याचा एक मार्ग. प्रत्येक प्रतिमा किंवा चिन्ह विशिष्ट संख्यांची वस्तू दर्शवते. चित्रातील चिन्हे. चित्रलेखातील प्रत्येक चिन्ह किंवा चित्र विशिष्ट संख्येतील वस्तूंचे प्रतिनिधित्व करते. चित्रे वाचणे. चित्रलेखन समजून घेण्यासाठी चिन्हांची संख्या मोजा आणि प्रत्येक चिन्ह दर्शवणाऱ्या मूल्यांचे गुणाकार करा. हे तुम्हाला एकूण वस्तूंची संख्या देईल. चित्रलेख तयार करणे. चित्रलेख तयार करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या डेटाचे प्रतिनिधित्व करणारे चिन्ह काढा. गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक चिन्ह विशिष्ट प्रमाणाचे स्पष्टीकरण प्रतिनिधित्व करते याची खात्री करा.